Hello students, welcome to Akshar Learning. Gravitation topic मधला next point है that is gravitational potential energy. So first, what is mean by potential energy? It is energy stored in an object due to its specific position or state of rest. Means it is energy stored in an object due to its specific position or state of rest. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला असेल किंवा एका सर्टन पोझिशनला एका सर्टन हाईट वरती असेल तर त्याच्यामध्ये जी काही एनर्जी स्टोअर असते इट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे दॅट पोटेन्शियल एनर्जी इज कॅल्क्युलेटेड बाय पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. एखादा ऑब्जेक्ट मध्ये पोटेन्शियल एनर्जी किती स्टोअर आहे ते काढायचं असेल वी यूज द फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. नाउ कन्सिडर इट इज द रिलेटिव्ह व्हॅल्यू. आता ही जी काय पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आहे इट इज अ रिलेटिव्ह व्हॅल्यू विच इज रिलेटेड टू द हाईट h. नाउ पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh आहे. हियर इट इज द व्हेरिएबल जो काय आहे तो फक्त h आहे. मीन्स इट इज रिलेटेड टू द हाईट h. नाउ कन्सिडर दॅट इफ द ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट पोझिशन ऑन द अर्थ सरफेस. आता एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळी अर्थ सरफेस वरती रेस्ट पोझिशनला आहे दॅट टाइम हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस किती असणार आहे 0 असणार आहे. दॅट टाइम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज 0. नाउ इफ वी टेक an object of mass m is at a position from the ground surface at a certain height h. एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास किती आहे m आहे. एका सर्टन h एवढ्या हाईट वरती तो ग्राउंड सरफेस पासून अर्थच्या सरफेस पासून h एवढ्या हाईट वरती आहे. नाउ वी कॅन कॅल्क्युलेट फॉर दिस we can calculate the value of potential energy is equal to mgh. या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. नाउ ऍज कम्पेअर्ड टू आता जो काही अर्थचा रेडियस आहे ऍज कम्पेअर्ड टू द अर्थ रेडियस वी कॅन टेक इट ऍज अ व्हॅल्यू व्हेरी स्मॉल व्हॅल्यू ऍज कम्पेअर्ड टू द हाईट h. नाउ when the height h is increases जी काय पोटेन्शियल एनर्जी आहे ती कशावरती डिपेंड आहे हाईट वरती डिपेंड आहे. जर का हाईट 0 असेल when the object is at the rest position on the ground the potential energy we can take it as a 0 and as the height increases there is a energy stored in an object which is the potential energy and we can calculate it with the formula of mgh. Now when the height h is increases जेव्हा height h वाढत जाणार आहे त्यावेळी आपण काय करणार आहे h is increases the value of g that is the gravitational force is decreases. काही certain height period साठी above the ground surface as compared to the value r जो काय r आहे अर्थचा रेडियस आहे त्याच्याशी जर का कंपॅरिझन मध्ये घेतलं फॉर द स्मॉलर व्हॅल्यूज ऑफ h वी कॅन कन्सिडर द g इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट घेऊ शकतोय आणि त्या हाईट वरचं जे काय पोटेन्शियल एनर्जी आहे वी कॅन कॅल्क्युलेट इट ऍज अ mgh. नाउ आफ्टर अ स्पेसिफिक हाईट जो काही ग्राउंड सरफेस आहे त्या ग्राउंड सरफेस वरून एका सर्टन हाईट नंतर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्टार्ट टू रिड्यूस. एक सर्टन हाईट झाली त्या ऑब्जेक्टची एक स्पेसिफिक हाईट नंतर जशी जशी हाईट वाढत जाणार आहे तसा तसा त्याच्यावरचा जो काही ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट आहे तो रिड्यूस होत होणार आहे. मीन्स ऍज द हाईट इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजेस. आफ्टर अ सर्टन हाईट रिचेस द व्हॅल्यू ऑफ जी बिकम्स 0. मीन्स the gravitational force does not affect on the object. त्या ऑब्जेक्ट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करणार नाही. तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वी कॅन टेक इट ऍज अ 0 कारण त्या ऑब्जेक्ट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करणारच नाही कारण एक स्पेसिफिक हाईट च्या बाहेर गेल्यानंतर तिथे ग्रॅव्हिटेशनलचा इफेक्टच जाणवणार नाही. दॅट टाइम वी कॅन टेक जी ऍज अ 0 व्हॅल्यू. नाउ
ज्यावेळी ऑब्जेक्ट या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर असणार आहे, तिथे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्सच नाहीये, वी टेकन इट ॲज अ पोटेन्शियल एनर्जी ॲज अ झिरो. म्हणजे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, झिरो असणार आहे. तिथं त्या ऑब्जेक्ट वरती पोटेन्शियल एनर्जी असणार नाहीये. ओके. Now for the smaller heights, when the heights are very small, then we can take it as a potential energy as the negative value. Okay. जेव्हा height very small असणार आहे, okay, height is very small, that time potential energy is below the zero value, that is negative. पोटेन्शियल एनर्जी काय घेणार आहे आपण, निगेटिव्ह घेणार आहे. ओके. मीन्स व्हॉट, हियर द व्हॅल्यूज ऑफ एच आर व्हेरी स्मॉल. नाउ वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी ॲज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, it is value negative. Now it is capital G, capital M, small m divided by R plus H, where capital M and capital R are mass of Earth and radius of Earth respectively. मीन्स जेव्हा एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशन वरती असणार आहे अर्थ सरफेस वरती, दॅट टाइम पोटेन्शियल एनर्जी इज कन्सिडर्ड टू बी झिरो बिकॉज इट इज डिपेंडेंट ऑन हाईट एच. जेव्हा तो अर्थ सरफेस वरती रेस्ट पोझिशन वरती असणार आहे, तिथे हाईट त्याची झिरो असणार आहे, त्यामुळे त्याच्यातली पोटेन्शियल एनर्जी काय आली, झिरो. फॉर द स्पेसिफिक हाईट्स, ज्यावेळी त्याची हाईट वाढत जाणार आहे त्यावेळी एका स्पेसिफिक हाईट पर्यंत वी कॅन कॅल्क्युलेट पोटेन्शियल एनर्जी ऍज द फॉर्म्युला mgh. पण एक स्पेसिफिक हाईट झाल्यानंतर वेन इट इज गोज बियॉन्ड द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्या टायमाला त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अफेक्ट करणार नाही. ऍज द हाईट इन्क्रीजेस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट इज द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट इज गोज ऑन रिड्युसिंग. आफ्टर अ सर्टन हाईट the gravitational force does not affect on the object, due to which we can take it as a value of G is 0 and the total value of potential energy as G is 0 is complete 0. म्हणजेच काय, एका सर्टन हाईट पिरियड नंतर त्या ऑब्जेक्ट वरचा पोटेन्शियल एनर्जी जो काय असणार आहे तो 0 असणार आहे. फॉर द स्मॉलर हाईट्स the potential energy we can take it as it is below the zero, means it is negative value, and we can calculate it as minus capital G capital M small m divided by R plus H. So it is all about the gravitational potential energy.